विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. प्रश्न विचारलाय तुम्हाला मी एक, उत्तर तुम्ही द्या. काय प्रश्न आहे? फिल इन द ब्लँक्स आहे म्हणूया आपण. ठीक आहे. इथं तुम्हाला तुमचं उत्तर लिहायचं आहे. ओके. मी तुम्हाला सांगू का? काय प्रश्न आहे? कळालं? मॅथ्स इज माय फेव्हरेट सब्जेक्ट का मॅथ्स वॉज माय फेव्हरेट सब्जेक्ट? अर्थ कळाला नसेल तर समजावून सांगतो. 10वी पर्यंत किती छान होतं ना. सायमल्टेनियस इक्वेशन काढा, एक्स आणि वायची व्हॅल्यू. ड्रॅटिक इक्वेशन, फॅक्टर्स इझी होतं. मेन्सुरेशन अजून काय अवघड होतं, थोडंसं ट्रिग्नोमेट्री होतं, पण ते बेसिक लेव्हलचं होतं. मग मी मॅथ्स मध्ये टॉपर आणि मॅथ्स इज माय फेव्हरेट सब्जेक्ट. माझं सांगतोय, तुमचं आणि माझं काय वेगळं आहे? सेमच आहे, लक्षात घ्या. ओके. टॉपर्स असाल, ओके, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाहीये, लक्षात घ्या. मी अशा मुलांसाठी ही व्हिडिओ सीरीज आणलेली आहे. तिसरं लेक्चर आहे या सीरीज मधलं, की याच्या अगोदरचे 2 नाही लेक्चर बघितले, पहिला बघा. ओके. आणि चॅनलला सबस्क्राईब करताय रे, ते नोटिफिकेशन पण ऑन करून ठेवा. कारण माझं असं फिक्स टायमिंग नाहीये. व्हिडिओ झाला की मी अपलोड करणार आहे. आज आणि उद्या भरमसाठ व्हिडिओ मॅथ्सचे दिले जाणार आहेत, की जेणेकरून नुसतं कॉन्फिडन्स नाही वाढणार, स्कोर होणार आहे तुमचा, हे लक्षात घ्या. बरं, 10वी पर्यंत सगळं ईझी होतं हो. आता 11वी 12वीत खूप अवघड आहे. ते 11वीतच ते कोनिक सेक्शन काय जमलं नाही. ट्रिग्नोमेट्री पण अवघड होतं. बापरे! एवढं पहिले ते इलिप्स, पॅराबोला, हायपरबोला हे आणि ते अगागागागा विसरा. स्ट्रेट लाईन भयंकर टॉपिक. ठीक आहे. जाऊ दे हो. काही हरकत नाही. पण मी तुम्हाला सांगतो, हे उत्तर नाहीच आहे. मी ऑप्शन हा देणारच नाही तुम्हाला. तुम्ही म्हणायचंच आहे, की हां, मॅथ्स हाच माझा फेव्हराइट सब्जेक्ट आहे. सिरियसली. मी त्यातून गेलोय. मॅथ्स जमणार आहे आपल्याला. आता मी तुम्हाला काही बेसिक फॉर्म्युले सांगतो रे, विचारतोय बघा, लक्ष द्या. मला ना ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला सांगा. ए स्क्वेअर मायनस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर. अरे वाह! बरोबर आहे. पण मी जर असं लिहिलं तर ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर हे इक्वल होईल का? नाही होणार. मग इक्वल होण्यासाठी मला इथं 4ab घ्यावं लागेल. मग ह्या 2 साइड इक्वल होतील. ओके. करून बघायचं. एक्सपान्शन करा. त्यातनं 4ab मायनस करा. याचं एक्सपान्शन दिसेल तुम्हाला. ओके. मग इथंच मी M1 मायनस M2 लिहिलं तर? मग जर मी असं लिहिलं M1 मायनस M2 चा स्क्वेअर दॅट इक्वल्स टू M1 प्लस M2 चा स्क्वेअर मायनस 4M1 M2. याला म्हणायचं सम ऑफ द स्लोप. त्याला म्हणायचं प्रॉडक्ट. ओके, ओके. जर मला ना 2 लाईन मधला अॅक्यूट अँगल फाइंड आउट करायचा असेल, तर माझ्याकडे फॉर्म्युला आहे M1 मायनस M2 आणि 1 प्लस M1 M2. ओके. डिफरन्स इन द स्लोपचा फॉर्म्युला मी तयार करणार. प्रॉडक्टचं मला माहिती आहे. काहीतरी A अपॉन B फॉर्म्युला आहे. मायनस ट्वाइस H अपॉन B काहीतरी फॉर्म्युला आहे ना. अरे पण कंबाईन इक्वेशन कुठलं होतं? असं होतं, की AX स्क्वेअर प्लस 2HXY प्लस BY स्क्वेअर इक्वल्स टू 0. ओके. मग मला एक सांगा, मगाशी तुम्ही काय बोलला, की क्वाड्रॅटिक ईझी वाटत होतं 10वी ला. त्याचा वापर करणार आहे आपण इथं, लक्षात घ्या. ओके. बरं, ट्रिग्नोमेट्री मधलं बेसिक माझ्यावर लक्षात ठेवा. टॅन 60 ची व्हॅल्यू √3. हे एक लक्षात घ्या. टॅन 60 ची व्हॅल्यू किती? √3. टॅन 30 ला त्याचा रेसिप्रोकल 1/√3 आणि टॅन 45 ची व्हॅल्यू किती? 1. बस एवढंच लक्षात ठेवा. अॅक्यूट अँगलमध्ये एवढ्याच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. मग आता आजच्या व्हिडिओमध्ये काय घेणार तुमच्या लक्षात आलं असेल. इम्पोर्टंट टाइप घेणार आहे. गॅरंटेड क्वेश्चन आहे. थेरम येणारच परीक्षेत, येणारच. नाही आलं तर न्यूमेरिकल येणार. एवढी गॅरंटी आहे. मग चला, मी तुम्हाला सांगू का? थेरम बघा, समजून घ्या. इफ अॅक्यूट अँगल थीटा, बघा, मी बिलकुल तुमचा वेळ वाया घालवत नाहीये. पटापट घेणार आहे, एक्सप्लेन करणार आहे. प्रॅक्टिस तुम्हाला, तुम्ही मला आश्वासन दिलंय. शेकडो मुलांनी सांगितलं, की आम्ही करून दाखवणार आहे. करून दाखवा. ओके. बघा, किती मिनिटं झाली सांगतो तुम्हाला. 3 मिनिटं झालेत, लक्षात घ्या. अजून 5 ते 6 मिनिटात ही कन्सेप्ट क्लिअर करणार आहे. पण पुढे अर्धा तास तुम्हाला ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे लागतील. तेवढा वेळ द्या बरं का. थीटा इज द अॅक्यूट अँगल आहे. नाही का मी सांगितलं, हे लाईनचं इक्वेशन आहे. हे असेल इक्वेशन, तर M1 प्लस M2 चा फॉर्म्युला फिक्स आहे. मायनस ट्वाइस H अपॉन B. M1 M2 चा फॉर्म्युला आहे A अपॉन B. आणि मगाशी मी तुम्हाला कोणता फॉर्म्युला सांगितला? M1 मायनस M2 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स टू M1 प्लस M2 म्हणजे मायनस ट्वाइस H अपॉन B ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे इकडे कोण आहे? M1 मायनस M2 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके. मायनस 4AB. 4A अपॉन B बरं का. ठीक आहे. मग मी काय केलं, स्क्वेअर केलं आणि हे काय झालं माहितीये का, ह्याला त्यांनी B न मल्टिप्लाय आणि B न डिव्हाइड केले. मग 4AB वरती आलंय. कॉमन काय निघेल त्याच्यातून? 4 कॉमन काढा. 4 कॉमन काढल्यावर काय राहणार? H स्क्वेअर मायनस AB आणि अपॉन कोण आहे? B स्क्वेअर. काढा स्क्वेअर रूट त्याचं. मग स्क्वेअर रूट काढल्यावर प्लस मायनस 2 रूट H स्क्वेअर मायनस AB अपॉन B येणार. बरोबर आहे.
आता इथं तेच केलंय बघा, समजून घ्या. आता मी सांगतोय ते नीट लक्ष द्या. बघा, ओके, तेच केलेलं आहे. हे कॉमन वगैरे काढलं, स्क्वेअर रूट काढलं. इथपर्यंत आपण आलो होतो की नाही? 11th मध्ये काय फॉर्म्युला होता सांगा बघू? M1 M2 1 M1 M2 आहे की नाही बघा, इथे फॉर्म्युला तो वापरलाय. तर M1 M2 ची ही जी व्हॅल्यू फाइंड आउट केली ती इथं पुट केली. 1 A/B. आता प्रत्येकाला B न मल्टिप्लाय करा. न्यूमरेटरला B न मल्टिप्लाय करा. B ला B कॅन्सल. याला B न मल्टिप्लाय करा. B ला B कॅन्सल. A उरलंय ना? अगोदर लिहा. 1 ला B न मल्टिप्लाय करा. ते इथं लिहा. झालं रे थेरम आपलं. आता शांतपणे लक्ष द्या. जर टॅन थिटाची व्हॅल्यू काढली आपण. ओके. आता लक्षात ठेवण्यासाठी सांगतोय. टॅन म्हणजे कोण? साइन अपॉन कॉस. जर लाईन परपेंडिक्युलर असेल तर थिटा 90 आणि कॉस 90 किती? 0. याचा अर्थ डिनॉमिनेटर 0 जर असेल ए प्लस बी, तर लाईन्स परपेंडिक्युलर टू इच अदर. मग ए आणि बी ची व्हॅल्यू 0 आली. ऍडिशन. ओके. तर लाईन्स परपेंडिक्युलर आहे. आणि एच स्क्वेअर मायनस ए बी इक्वल टू जर 0 आलं तर थिटाची व्हॅल्यू 0 आली. साइन 0. कळालं का तुम्हाला? मग याचा अर्थ त्यावेळेस लाईन्स या कोइन्सिडेंट आहेत, लक्षात घ्या. आलं कंडिशन किंवा पॅरलल आहेत म्हणा. एच स्क्वेअर मायनस ए बी इक्वल टू 0. थेरम त्याच्या आता करायचं. ही डायग्राम तुमच्या लक्षात घेण्याचा प्रयत्न करा बरं का. समजून घ्या. ओके. आता काय आहे थेरमचं सांगा? हा फॉर्म्युला आला पाहिजे. हा एक फॉर्म्युला आला पाहिजे. प्लस याचा फॉर्म्युला आला पाहिजे मायनस ट्वाइस एच अपॉन बी. याचा फॉर्म्युला आला पाहिजे ए अपॉन बी. ओके. फक्त प्रेझेंटेशन इम्पॉर्टंट आहे. मग चला. हे सगळे न्यूमेरिकल्स आहेत ना, स्ट्रेट फॉरवर्ड आहेत. तुम्ही काय करू शकता? या इक्वेशनला या इक्वेशनशी कंपेअर करा. ट्वाइस एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर इक्वल्स टू 0. मग ए ची व्हॅल्यू 2 आहे. ट्वाइस एच ची व्हॅल्यू -6 आहे. मग एच व्हॅल्यू येणार. बी ची व्हॅल्यू 1 आहे. मग लगेच तुम्ही पुन्हा काय करणार, की टॅन थिटाचा फॉर्म्युला पुट करणार. 2 अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी आणि अपॉन ए प्लस बी. पण थांबा, ए ची व्हॅल्यू 2 आहे, बी ची व्हॅल्यू 1 आहे. 2 प्लस 1 3 येईल. इथं 2 आहे. एच स्क्वेअर 9 येईल मायनस ए बी 2 येईल. 9 मायनस 2 समथिंग. सॉल्व्ह करा बरं का, मी फास्ट सांगतोय. कराल हे न्यूमेरिकल सगळे इझिली. ठीक आहे. नेक्स्ट. आता मात्र हा चॅलेंजिंग आहे थोडासा बरं का. दिसतंय तुम्हाला एवढं का झूम करायची गरज असं वाटत नाही मला बरं का, लक्षात घ्या. ओके. ठीक आहे. फाइंड द इक्वेशन, कंबाइन इक्वेशन ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन अँड मेकिंग अँगल π/6. अँगल दिलाय. पण कंबाइन इक्वेशन विचारलंय. थीटा दिलाय मला. थीटा दिलेला आहे आणि ही जी लाईन आहे ना, याच्याबरोबर तो अँगल आहे. ओके. π/6 दिलाय. पाय म्हणजे 180. 6 ने डिव्हाइड करा. 180 अपॉन 6 30. 1/√3. बरोबर आहे. बरं, आता एक अझ्युम करूया, समजून घ्या. आपण असं मानूया, लेट एम बी द स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन्स. वन ऑफ द लाईन्स हा एक टाइपच आहे बरं का. तिथं ऑक्झिलरी इक्वेशन तयार करायचं. वाय अपॉन एक्स ला एम मानायचं असतं, लक्षात घ्या. मग तुमचं दिलेलं इक्वेशनला ना x2 ने डिव्हाइड करायचं असतं. ते मला सांगेन नंतर मी. पुढे घेणारच आपण. आपण ऑलमोस्ट जेवढं होईल तेवढं जास्तीच टाइप कव्हर करणार आहे या 2 दिवसात, लक्षात घ्या. ओके. मग आता वन ऑफ द लाईन्स झालं. आता मी तुम्हाला सांगतो. मग फॉर्म्युला टॅन थिटाचा काय वापरलाय बघा. नीट लक्ष द्या. समजून घ्या. एक स्लोप मी एम मांडलाय. आता दुसरा स्लोप काढण्याचा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगतो. जरा बेसिक सांगतो. मग y इक्वल्स टू -3x प्लस 6 आलं. ओके. -3x अपॉन बी. प्लस 6. पण आता हा स्लोप काढायचा. जर लाईनचं इक्वेशन दिलं असेल, तर ते M2 त्याचं लाईनचं इक्वेशनचा स्लोप आहे बरं का. आता कसा काढायचा सांगतो. मायनस लिहायचं. एक्सचा कोएफिशियंट अपॉन वायचा कोएफिशियंट. एक्सचा कोएफिशियंट 3 आहे, वायचा कोएफिशियंट 1 आहे, -3. मायनस ए अपॉन बी असा फॉर्म्युला आहे. मायनस ए अपॉन बी. मग मला मिळाले का -3 व्हॅल्यू M2 ची. म्हणजे मला M1 मिळालं आणि M2 मिळालं. आणि त्या व्हॅल्यू इथं पुट केल्यात रे. मग आपण हा टॅन थिटाचा फॉर्म्युला जो आपण आता डिराईव्ह केला ना, 2 अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी, तो नाही वापरला इथं, लक्षात घ्या. आपण इथं वापरला M1 मायनस M2 1 प्लस M1 M2. ओके. इथं सांगतो. मॉड कॅन्सल करण्यासाठी एकतर प्लस मायनस घ्या, नाहीतर दोन्ही बाजूचा स्क्वेअर करा. मग 1 अपॉन हे असं करतो बरं का, डायरेक्टली लक्षात घ्या. मुलं गोंधळतात. बराच वेळा मी होतो ना 11वी 12वी तेव्हा असं वाटायचं, ही स्टेप कुठून आली, हे काय केलंय, ते काय केलंय. आणि आपले नवीन पुस्तक ना विचारूच नका, केमिस्ट्री पुस्तक तर भरमसाठ मिस्टेक आहे. गोंधळतायत मुलं. बरं. ह्यानं इकडे मल्टिप्लाय केलं, त्याचा स्क्वेअर झाला. √3 चा स्क्वेअर 3 ने ह्याला मल्टिप्लाय केला. आता हे एक्सपान्शन करा रे. सॉल्व्ह करा. ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर. सॉल्व्ह केल्यानंतर एक क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झालं. ओके. तिथं एम ची व्हॅल्यू काय पुट करायची? वाय अपॉन एक्स. म्हणजे मला काय मिळालं बघा, 3 वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर इथलं. -12 वाय अपॉन एक्स -13 आणि दॅट इक्वल्स टू 0.
आता काय करायचं प्रत्येकाला एक्स स्क्वेअरनं मल्टिप्लाय करा. मग हे -13 एक्स स्क्वेअर इथे लिहिलंय बघा. ओके. इथं -12 एक्स वाय येणार. कारण एक्स स्क्वेअरला एक्स कॅन्सल होईल आणि एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर कॅन्सल प्लस 3y स्क्वेअर पण या सगळ्यांची चिन्ह बदला तुम्हाला इक्वेशन मिळेल. मग वन ऑफ द लाईन्स म्हणलं की ऑक्झिलरी इक्वेशन घ्यायलाच लागतं असं लक्षात घ्या. बरं मुलं चुकतात कुठं माहितीये का? याचे पुन्हा फॅक्टर्स करत बसतात. अरे कुणी सांगितले? गरज नाहीये. m ची व्हॅल्यू y अपॉन x पुट करायची. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. Find the combined equation of line passing through origin. Okay. And each of making angle 60 degree with the x-axis. थांबा. With the x-axis. आता x-axis असल्यामुळं बघा. पहिल्या लाईनचा एका लाईनचा स्लोप 1 m मानूया. लेट वन ऑफ द लाईन. पण एक्स ऍक्सिसचा स्लोप 0 असतो. स्लोप म्हणजे काय? टॅन थिटा. थिटा म्हणजे कोण? अँगल मेड विथ द एक्स ऍक्सिस. थिटा 0 आहे. तेव्हा साइन 0 ची सॉरी टॅन 0 ची व्हॅल्यू काय येणार आहे? 0. ओके. बरं. म्हणजे किती सोपं चाललं, किती सोपं झालं, किती सोपं झालं. पण थांब. रिक्वायर्ड इक्वेशन इज आता मी तुम्हाला सांगतो एम स्क्वेअर इक्वल्स टू 3 म्हणजे वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर इक्वल्स टू 3. मग 3x स्क्वेअर दॅट इक्वल्स टू वाय स्क्वेअर मिळालं प्लस मायनस करा इक्वेशन मिळालं तुम्हाला. ओके. आता हे एक लास्ट न्यूमेरिकल आहे. समजून घ्या. मी घेतलंय. हे 3 मार्काचं फेवरेट न्यूमेरिकल आहे पेपर सेटरचं. काय दिलंय बघा. ही एक लाईन आहे. मग ह्याचा टॅन थिटाचा फॉर्म्युला काय असतो रे? टॅन थिटा इक्वल्स टू 2 अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन ए प्लस बी. चला इक्वेशन 1. ह्याच्यासाठी लेट थिटा बी द अँगल. आता ही जी लाईन आहे ना, ओके मी काय करतोय बघा नीट लक्ष द्या. 2x स्क्वेअर मायनस 5xy प्लस 3y स्क्वेअर इक्वल टू 0 ला आता आपल्याला कंपेअर करायचे. कोणाशी सांगू का? ax स्क्वेअर प्लस 2xy प्लस by स्क्वेअर. काय केलंय कळालं का? इकडे जर स्मॉल असतील तिकडे मी कॅपिटल घेतलंय. मग मला a ची व्हॅल्यू 2 मिळाली. ओके. ट्वाइस h ची व्हॅल्यू -5 मिळाली. मग h ची व्हॅल्यू -5/2 आणि b ची व्हॅल्यू 3. मग या केसमध्ये टॅन थिटाचा फॉर्म्युला 2 अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ab. एच स्क्वेअर मायनस ए बी आणि अपॉन कोण? ए प्लस बी. पण हे दोघं इक्वलच दिले ना. हे दोन अँगल कसे आहेत? इक्वल. मग ह्याला ह्याच्याशी कम्पेअर करा. ओके म्हणजे कोणाशी? 2 मॉड मध्ये 2 अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन ए प्लस बी दॅट इक्वल्स टू 2 अंडर रूट एच चा स्क्वेअर 25/4 मायनस ए आणि बी चा प्रोडक्ट 2 आणि 3 6 डिवाइड बाय ए प्लस बी 2 प्लस 3 5. ओके. दोन्ही बाजूचा स्क्वेअर करूया. म्हणजे हे बघा 2 ला 2 कॅन्सल करूया का? हां. मग इकडं स्क्वेअर काय होणार? एच स्क्वेअर मायनस ए बी डिवाइड बाय कोण? ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइड बाय कोण? 25. आता इथं बघा हे 2 कॅन्सल केलंय. हे 2 ला हे 2 कॅन्सल केलंय. आता इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन 25 मायनस 24 1/4. 1/4 चा स्क्वेअर रूट किती? 1/2 1/2. अरे म्हणजे 1/50 होणार. 1 बाय किती होणार? 50. मग मी तुम्हाला सांगू का? इथं माझ्याकडून काहीतरी मिस्टेक झालेली आहे. अरे वाह! मिस्टेक झाली तर एकतर म्हणायला मोकळं होतो आपण प्रिंटिंग मिस्टेक काहीतरी दिसते वाटतं बरं का. पण थांबा तसं नको. 2 अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन ए प्लस बी. बरोबर आहे. तसंच लिहिलंय. ए प्लस बीचा स्क्वेअर म्हणजे ह्या 2 ब्रॅकेट तर मला पाहिजे त्या आहेत, मिळालेत. फक्त इथं 100 पाहिजे. मला अजून 100 मिळालेलं नाही. याच्या पाठीमागचं रिझन काय? थांबा 1 मिनिटं. उत्तर मला सापडलेलं आहे. काय सापडलं उत्तर? तुम्हाला कुणाला कळालं असेल तर बघा. 1/4 कशाला 1/2 कशाला केलं? 1/4च येणार ना. का 1/4 येणार इथं? कारण ऑलरेडी स्क्वेअर केलाय ना आपण. रूट कसं घ्यायचं पुन्हा आणखीन? बरं झालं. चूक झाली माझी. तुम्हाला पण कळालं. मग हे 4 इंटू 20/100 जाऊ दे इकडे 100. मग 100 इंटू ब्रॅकेट एच स्क्वेअर मायनस ए बी दॅट इक्वल्स टू ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. अतिशय महत्वाचा पॉइंट फिनिश. आता मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. माझी चूक पण तुम्हाला मी शोधून दाखवली. ओके. आता ऐका हे पुस्तक आहे तुमचं. इथं कसं आहे माहितीये का, की या केसमध्ये मी बघितलंय बरं का, की म्हणजे जे प्रॉब्लेम्स आता इथं बघितलंय टॅन थिटाचं थेरम जे होतं. इथं कंपेअरिंग वगैरे म्हणलंय. सगळं कंपेअर करून डायरेक्टली सॉल्व्ह करून दिलेले प्रॉब्लेम आहेत बरं का लक्षात घ्या बाबांनो. डायरेक्टली सॉल्व्ह करून दिलेले प्रॉब्लेम आहेत. हे मगाशी बघितलेलं आपण. हे याच्या अगोदर हे थेरम होतं. ओके. मग आता मला सांगा, असं जर आपण
किती मिनिटं लागली रे बाळांनो? 14 मिनिटं गेली. 14 ते 15 मिनिटं. पण पॉइंट तर क्लिअर होईल ना. नेक्स्ट डेरिव्हेटिव्हचे थेरम मी घेणार आहे बरं का लक्षात घ्या. ओके. पण थेरम बरोबर न्यूमेरिकल्स पण सॉल्व्ह करायला जमलं पाहिजे. ऑल द बेस्ट.